नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. चॅप्टर नंबर 3 त्याचं नाव आहे इंडायसिस अँड क्यूब, म्हणजे घातांक आणि घनमूळ. चॅप्टर नंबर 3 इंडायसिस म्हणजे घातांक आणि क्यूब म्हणजे घनमूळ. आपल्याला माहिती आहे, स्क्वेअर रूट तुम्हाला माहिती आहे, वर्गमूळ. तसं क्यूब रूट म्हणजे काय, घनमूळ. या प्रकरणामध्ये आपल्याला इंडायसिस म्हणजे काय, घातांक म्हणजे काय आणि क्यूब रूट म्हणजे काय ते आपल्याला बघायचे. तर आपण सुरुवातीला एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. फर्स्ट वन आपण काय करतो, 3 into 3 into 3 इज इक्वल्स. आपण काय करतो, 3 चा काय होणार, हा कितवा घात होणार, हा 3चा 3 गुणिले 3 गुणिले 3 3 वेळेस गुणाकार म्हणून 3चा तिसरा घात, बरोबर आहे. याच्यामध्ये हा जो आहे 3 त्याला काय म्हणतात, 3 इज बेस. आणि हा जो इंडेक्स आहे ज्याला आपण घातांक म्हणतो 3, तो आहे इंडेक्स किंवा त्याला पॉवर पण म्हणतात. इंडेक्स घातांक किंवा पॉवर पण म्हणतात. म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजे काय, 3चा तिसरा घात. 3चा तिसरा घात याच्यामध्ये काय, तर 3 जो आहे हा खालचा याला म्हणतात बेस, आणि पुढचा जो आहे इंडेक्स ज्याला आपण घातांक म्हणतो त्याला पॉवर पण म्हणतात. 3 इज पॉवर. अजून जर एखादं एक्झाम्पल आपण म्हटलं तर बघा, -5 into -5 into -5 into -5, that is 1 2 3 4. -5 चा कितवा घात, 1 2 3 4, हा चौथा घात. मग हा जो झाला याच्यामध्ये बेस काय आहे, बेस इज -5 आणि पॉवर काय आहे, 4. लक्षात, बेस कोणाला म्हणतात, पॉवर कोणाला म्हणतात हे तुम्हाला कळलं पाहिजे. मग हे सुरुवातीला आपल्याला जसं आपण स्क्वेअर रूटचं करतो, म्हणजे बघा 2 चा स्क्वेअर म्हणतो आपण, म्हणजे 2 into 2 लिहितो, दॅट इज 2 स्क्वेअर. किंवा असं आपण 4 म्हणतो, 4 इज इक्वल्स टू 2 into 2 आणि 2 into 2 म्हणजे 2 स्क्वेअर. तसं क्यूबचं पण आहे. प्रत्येकाचं इंडेक्स आणि पॉवर काय आहे, आपलं पॉवर आणि बेस काय हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आता या इंडायसिस मध्ये, घातांकामध्ये काही घातांकांचे नियम, त्याला लॉ ऑफ इंडायसिस म्हणतात. आता लॉ ऑफ इंडायसिस आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर लॉ ऑफ इंडायसिस किती प्रकारचे नियम आहे, घातांकांचे किती नियम आहे ते आता आपल्याला बघायचे. त्या घातांकाच्या नियमावरून किंवा लॉ ऑफ इंडायसिस जो आहे त्या लॉ ऑफ इंडायसिस वरून आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे प्रॅक्टिस होती. तर लॉ ऑफ इंडायसिस, घातांकाचे नियम. आता घातांकांच्या नियम मध्ये पहिल्याने बघा, फर्स्ट वन, a⁻m into a⁻n. इथे बेस सेम आहे. ज्यावेळेस बेस सेम असतो त्यावेळेस घातांकांचे काय करतात, बेरीज करतात. a+n गुणाकार असताना घातांकांची बेरीज, पॉवरची काय करतात, बेरीज. सेकंड वन, a⁻m डिवायडेड बाय a⁻n. हा काय होतो, a⁻m−n होतो. किंवा ज्यावेळेस m इज ग्रेटर दॅन n, m हा n पेक्षा मोठा असेल त्यावेळेस घातांकांची काय होते, वजाबाकी होते. अजून जर आपण म्हटलं a⁻m डिवायडेड बाय a⁻n इज इक्वल्स टू. आता यामध्ये जर तुमचा m हा जर लहान असेल तर 1/a⁻n−n किंवा n इज ग्रेटर दॅन m. n ज्यावेळेस मोठा असेल m पेक्षा त्यावेळेस 1/a⁻n हा घातांकाचा नियम आहे. म्हणजे आता हे बघितलं आपण, गुणाकार असताना घातांकांची बेरीज होते, आता भागाकार असताना वजाबाकी होते. पण केव्हा, ज्यावेळेस पहिला घातांक हा मोठा असेल, m मोठा असेल त्यावेळेस वजाबाकी करतात. आणि जर n मोठा असेल तर 1 अपॉन करायचं आणि n-m करायचं. ठीक आहे.
हा तिसरा घातांकाचा नियम. त्यानंतर चौथा a into b raised to m which is equals to a into b raised to m is equals to म्हणजे a आणि b चा m घात कंसामध्ये a आणि b पद आहेत, मग प्रत्येक पदाचा m घात म्हणजे a चा m घात इंटू b चा सुद्धा m घात, a चा m घात इंटू b चा सुद्धा m घात. त्यानंतर फिफ्थ वन a raised to 0 is equals to 1. कुठल्याही संख्येचा शून्य घातांक जर असेल तर त्याची किंमत 1 असते. आणि 6 a upon b raised to m कंसामध्ये a upon b आहे आणि त्याचा m घात आहे. याचा अर्थ काय, न्यूमरेटरचा पण m इंडेक्स, न्यूमरेटरचा पण पॉवर m आणि डिनॉमिनेटरचा सुद्धा पॉवर m, म्हणजे a raised to m upon b raised to m. त्यानंतर 7th वन a raised to m आणि raised to n कंसामध्ये a चा m घात आणि त्याचा n वा घात म्हणजेच काय होतो, गुणाकार होतो a raised to m into n. साधारण हे असे घातांकाचे नियम आहेत. या घातांकाच्या नियमावरती आता तुम्हाला असं वाटणार आहे इथे काय गणित असणार आहे, इथे सगळं a b a m m n m n एवढंच दिसते आहे, मग गणित कसे असणार आहे तेवढं लक्षात ठेवा. ज्यावेळेस प्रॅक्टिस सेट मधले एक्झाम्पल असतील त्यावेळेस a च्या ठिकाणी नंबर असेल, m च्या ठिकाणी नंबर असेल, n च्या ठिकाणी नंबर असेल, a च्या ठिकाणी नंबर असेल, m च्या ठिकाणी नंबर असतील. त्या नंबरचे आपल्याला काय करायचं, m आणि n ठिकाणी नंबर असेल तर त्यांची प्लस करायची, m आणि n च्या ठिकाणी नंबर असेल तर मायनस करायची, इथे पण मायनस करायची. आणि मग हे नियम आपण प्रॅक्टिस गणित जेव्हा सुरू शकतो ज्या वेळेस आपले हे नियम आपल्याला पाठ असले पाहिजे, आपल्याला कळलं पाहिजे. नुसतं जर असं दिलं गेलं 5 चा दुसरा घात आणि त्याचा तिसरा घात, याचा अर्थ इथे a, त्याचा हा m आणि त्याचा हा n, म्हणजे हा नियम होतो इथे बघा a raised to m raised to n, हे आपल्याला कळलं पाहिजे. मग आपण काय करणार, इथे a raised to m n हा नियम आहे म्हणजे 5चा किती येणार, 2 गुणिले 3 म्हणजे 5चा 5 3 गुणिले 6 घात, असे गणित आहे. किंवा असे पण गणित असले एखाद्या त्याच्यामध्ये 2 गुणिले 2 नाचा तिसरा घात म्हणजे a into a, किंवा या ठिकाणी आपण असं म्हणू a raised to याचं जर करायचं असेल a raised to 3 into a raised to 2 is equals to, आता पाया सामान्य घातांकांची काय बेरीज होते, m plus n, हा m आणि n आहे म्हणजे a raised to 3 plus 2 that is a raised to 3 plus 2 किती 5. म्हणजे ते असे आपल्याला सोडवायचे प्रॅक्टिस सेट मध्ये एक्झाम्पल. तर ते प्रॅक्टिस सेटचे जे एक्झाम्पल आहेत ते आता आपण घेणार आहोत प्रॅक्टिस सेट 3.1. आता आपण एक्झाम्पल बघू प्रॅक्टिस सेट 3.1. प्रॅक्टिस सेट 3.1 क्वेश्चन नंबर 1 काय बघा, एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर. Express the following number in index form. Numbers in index form. खालील संख्या घातांकाच्या रूपातल्या, हा त्याचा एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर. खालील संख्या कशात व्यक्त करायचे, कशात दाखवायचे, इन इंडेक्स फॉर्म, घातांकाच्या रूपात लिहायचे. आता बघा फर्स्ट वन आहे फिफ्थ रूट ऑफ 13. फिफ्थ रूट ऑफ 13, फिफ्थ रूट ऑफ 13. सेकंड सिक्स्थ रूट ऑफ 9, सिक्स्थ root of 9. Third one, square root of 256. Square root of 256. And we give upon
क्यूब रूट ऑफ 17 क्यूब रूट ऑफ 17 म्हणजे आपल्याला काय करायचंय इंडेक्स फॉर्म मध्ये घातांकांच्या रूपात आपण कसं लिहिणार आता बघा फिफ्थ रूट आहे इकडे लक्ष द्या आज तुम्हाला सांगतो आपण काय म्हणतो असं जर असेल तर स्क्वेअर रूट इथे 2 असतो स्क्वेअर रूट म्हणतो इथे जर असे 3 असतील तर याला आपण काय म्हणतो क्यूब रूट म्हणतो इथे जर 4 असतील त्याच्यामध्ये 5 असेल तर आपण काय म्हणतो फोर्थ रूट इथे जर 5 असेल तर फिफ्थ रूट मग आता इथे फिफ्थ रूट आहे फिफ्थ रूट म्हणजे मग ते इथे येणार फिफ्थ रूट ऑफ किती 30 असं लिहायचं ते फिफ्थ रूट ऑफ 30 आता सिक्स्थ रूट आहे म्हणून 6 आणि रूट ऑफ किती 9 असं लिहायचं स्क्वेअर म्हणजे फक्त हे असेल स्क्वेअर रूट त्याच्यामध्ये 2 असतात ते दिसत नाही आपलं स्क्वेअर रूट ऑफ 256 त्याच्यानंतर क्यूब म्हणजे किती 3 क्यूब रूट ऑफ 70 असं लिहायचं जर तुम्हाला प्रश्न परीक्षेत असा दिला गेला आणि हे जे एक्झाम्पल असतील तर तुम्हाला हे त्याचे आन्सर लिहिता आले पाहिजे बाकी पण आहे 2 एक्झाम्पल 5th आणि 6th चे जे आहेत ते तुम्ही घरी होमवर्कला करायचे त्यानंतर याच्यामध्ये सेकंड क्वेश्चन आहे सेकंड क्वेश्चन काय तो आता आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 2 राइट द फॉर्म राइट इन द फॉर्म राइट in the form write in the form nth root of a nth root of a nth root of a in each of the following in each of the following numbers म्हणजे आता मागचं जे एक्झाम्पल होतं त्या मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण जे फॉर्म मध्ये लिहिले आता पुन्हा याच्या आधी तुम्हाला थोडे काही गोष्टी सांगतो मागचं एक आपण एक्झाम्पल तुम्हाला सांगतो फिफ्थ रूट ऑफ 13 पहिलं होतं फिफ्थ रूट ऑफ 13 असं होतं मग आपण काय केलं होतं फिफ्थ रूट ऑफ 13 असं केलं होतं याचा अर्थ काय 13 चे कितवे मूळ होतं ते 13 चे 1/5 मूळ लक्ष द्या दुसरं होतं ते 6 रूट ऑफ 9 6 रूट ऑफ 9 म्हणजे 6 रूट ऑफ 9 असं आपण लिहिलं होतं याचा अर्थ काय 9 चे 6वे मूळ असं लिहिलं त्याच्यानंतर थर्ड वन काय होतं स्क्वेअर रूट ऑफ 256 स्क्वेअर रूट ऑफ 256 ते आपण असं लिहिलं होतं स्क्वेअर रूट ऑफ 256 म्हणजे त्याचा अर्थ काय 256 चा स्क्वेअर रूट म्हणजे 1/2 आणि फोर्थ वन जे होतं एक्झाम्पल आपण बघितलेलं ते क्यूब रूट ऑफ 70 क्यूब रूट ऑफ 70 मग आपण क्यूब रूट असं लिहायचो आणि हे 17 लिहिलेले आहे तिथे त्याचा अर्थ काय 17 चे 1/3 मूळ मग हे मागचं एक्झाम्पल आहे हे आपण सोडवलं याप्रमाणे इथपर्यंत पण याचा अर्थ तुम्हाला सांगितलं नव्हतं तो आता सांगतो फिफ्थ रूट ऑफ 13 म्हणजे काय 13 चे 5वे मूळ 9 चे 6वे मूळ 1/6 आणि स्क्वेअर रूट ऑफ 256 म्हणजे 256 चे 1/9 मूळ त्याच्यानं किंवा स्क्वेअर रूट म्हणतो आपण आणि क्यूब रूट ऑफ 17 म्हणजे 17 चे घनमूळ ते 1/3 अशी लिहितात आता सेकंड क्वेश्चन जो आहे त्या सेकंड क्वेश्चन मध्ये तुम्हाला या टाइप मध्ये दिलेले एक्झाम्पल असतील या टाइप मध्ये आणि तुम्हाला याच्यामध्ये कन्वर्शन करायचं समजलं म्हणजे हे आता हे जे एक्झाम्पल आहे ते हे एक्झाम्पल असं सोडलं आपण की असं आलं मागच्या एक्झाम्पल मध्ये
आता उलट सेकंड क्वेश्चन मध्ये काय आहे? हे असं दिलं असेल आणि तुम्हाला काय म्हटलंय या रूपातले असेल फिफ्थ रूट ऑफ 2, फिफ्थ रूट ऑफ 13, स्क्वेअर रूट ऑफ 9. म्हणजे आता पहिल्या क्वेश्चन मध्ये हे असं दिलं होतं आणि या रूपात लिहिलं आपण. आता या रूपात दिलं असेल दुसऱ्या क्वेश्चन मध्ये आणि आपल्याला या रूपामध्ये लिहायचं. तर ते आता आपण एक्झाम्पल करणार आहोत. बघा इथं मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण इथपर्यंत केले, त्याच्या पुढे एक स्टेप ऍड करून घ्यायची. याचा अर्थ काय होतो? 13चे 5वे मूळ. याचा अर्थ काय होतो? 9चे 6वे मूळ. याचा अर्थ काय होतो? 256चे 2रे मूळ. आणि याचा अर्थ काय होतो? 17चे 3रे मूळ. म्हणजे हे मागचं जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये आपण इथपर्यंत सोडवलंय, फक्त एक स्टेप त्याच्यामध्ये ऍड करून घ्यायची. म्हणजे याचा अर्थ हा आणि याचा अर्थ हा. आता सेकंड क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय? हे दिलेलं असेल आपल्याला आणि त्याचं रूपांतर याच्यात करायचंय. मग ते आता कसं करायचं ते बघूया आपण. बघा याच्यातला क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 आहे 81 इन द ब्रॅकेट 81 रेज टू 1/4 सेकंड 49 ब्रॅकेट मध्ये रेज टू 1/2 थर्ड 1 आहे 15 चा 1/5 ब्रॅकेट मध्ये 15 रेज टू 1/2 आणि फोर्थ 1 512 आणि त्याचा 1/9. आता का क्वेश्चन काय विचारला आहे? राईट इन द फॉर्म nth रूट. आता रूट मध्ये लिहायचं आपला कितवं रूट आहे? चौथं. कोणाचं आहे? 81चं. मग ते कसं लिहायचं बघा, एक तुम्हाला समजून सांगतो. या फॉर्म मध्ये जर लिहायचं असेल, मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण ज्या फॉर्म मध्ये दिलं होतं नंतर मग त्याचं याच्यात कन्वर्शन केलं होतं. आता उलट करायचंय त्याच्या. आता बघा या ठिकाणी कितवं रूट आहे? फोर्थ रूट. म्हणून इथे लिहितो मी फोर्थ रूट ऑफ कोणाचं? 81चं. असं लिहायचं. इथे काय? स्क्वेअर रूट आहे म्हणून इथे लिहायचं स्क्वेअर रूट ऑफ कोणाचं? 49चं. आता तुम्ही सांगा इथे स्क्वेअर रूट ऑफ 15, स्क्वेअर रूट ऑफ 15. इथे कितवा रूट आहे? 9. मग इथे लिहितो मी 9 रूट ऑफ कोणाची? 512. सोपं आहे. बाकीचे 2 एक्झाम्पल आहे ते तुम्ही याचप्रमाणे करायचे. फक्त हा रूट लिहायचा पहिले. हा किती? 4. फोर्थ रूट ऑफ 81, स्क्वेअर रूट ऑफ 49, स्क्वेअर रूट ऑफ 50, 9th रूट ऑफ 512. पुढचे 2 एक्झाम्पल असेच करायचे. तर बघा आता नेक्स्ट पॉइंट आहे द मीनिंग ऑफ द नंबर्स. द मीनिंग of numbers having index in rational form that is m/n. म्हणजे तुम्हाला m/n फॉर्म मध्ये आता एखादी संख्या दिली असेल. बघा आपण एक्झाम्पल बघूया. फर्स्ट 1 9 1/3 and its square. सेकंड 1 9 square and its 1/3. आता याचा 9चा कुठला रूट आहे आणि स्क्वेअर हे का क्यूब आहे ते आपल्याला लिहायचे. तर बघा मग मी असं म्हणतो पॉवर ऑफ द रूट. त्याच्यामध्ये पॉवर ऑफ द रूट अँड रूट ऑफ द पॉवर असं उलट असते. तर सुरुवातीला बघू आपण की जी संख्या आहे 9चा 1/3 रेज टू 2 म्हणजे काय होतं? याचा अर्थ स्क्वेअर रूट. हा काय? स्क्वेअर रूट. स्क्वेअर आपण काय म्हणतो? 1/3
1/2 असेल तर आपण स्क्वेअर रूट म्हणतो, 1/3 असेल तर क्यूब रूट म्हणतो, 1/4 असेल तर फिफ्थ रूट म्हणतो. आता इथे किती आहे? 1/3 आहे म्हणजे क्यूब रूट स्क्वेअर. पण क्यूब रूट आहे पण कोणाचा कुठला आहे? पॉवर काय आहे? 2 म्हणून स्क्वेअर स्क्वेअर ऑफ क्यूब रूट स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 9 कोणाचे? नावाचे. म्हणजे काय करायचं? पहिल्याने पॉवर 2 म्हणजे स्क्वेअर ऑफ हा रूट लिहायचा. कुठला रूट आहे? क्यूब रूट. 1/3 म्हणून क्यूब रूट आणि कोणाचा? 9चा. आता इथे याच्या उलट काय ना? हा काय आहे? क्यूब रूट ऑफ स्क्वेअर. हा बघा स्क्वेअर क्यूब रूट ऑफ स्क्वेअर किती येतो? ऑफ 9. ठीक आहे. मग अशी जी एक्झाम्पल आहे तर स्क्वेअर ऑफ क्यूब रूट हा क्यूब रूट आहे ऑफ 9. आता इथे क्यूब रूट दिलं आहे. 1/1 म्हटलं म्हणजे क्यूब रूट 1/1 कुठला नंबर दिला असेल तर स्क्वेअर रूट क्यूब रूट 1/4 असेल तर फोर्थ रूट आणि हा त्याचा स्क्वेअर. मग इथे बघा क्यूब रूट ऑफ स्क्वेअर काय लिहायची? 2 आहे म्हणून ऑफ 9 असं. म्हणजे कोणत्या संख्येचे कितवे मूळ आणि कितव्या मुळाची कुठली संख्या हे आपल्याला बघायचे. तर असे हे दोघं प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला नेक्स्ट प्रॅक्टिस सेट जे आहे प्रॅक्टिस सेट 3.2 त्याच्यामध्ये आपल्याला बघायचे. तर आपण ते बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 3.2. प्रॅक्टिस सेट 3.2 complete the following table. Question number 1. Complete the following table. Complete the following table. खालील टेबल किंवा सारणी पूर्ण करा. इथे बघा सिरियल नंबर फर्स्ट वन, त्याच्यानंतर नंबर, पॉवर ऑफ रूट, आणि रूट ऑफ द पॉवर, त्याच्या उलट रूट ऑफ द पॉवर ऑफ द रूट and root of the power. Number 1, 225 raised to 3/2. Second, 45 raised to 4/5. Third one, 81 raised to 6/7. And fourth one, 100 raised to 4/10. बघा हे नंबर दिलेले आहेत आणि हे नंबर्स आपल्याला पॉवर ऑफ द रूट या फॉर्म मध्ये लिहायची. हा नंबर पॉवर ऑफ द रूट आणि या कॉलम मध्ये हाच नंबर रूट ऑफ द पॉवर मध्ये लिहायचा. मग आता याची पॉवर किती आहे? 3. रूट किती आहे? स्क्वेअर रूट आहे 2 आहे, बरोबर आहे. मग आता याची पॉवर 3 आहे. पॉवर 3 म्हटलं तरी चालेल आणि क्यूब म्हटलं तरी पण चालेल. मग आता बघा आपण पहिले पॉवर ऑफ द रूट लिहून घेऊ. तर सुरुवातीला क्यूब ऑफ स्क्वेअर हा काय क्यूब आहे म्हणून क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ किती? 225. हा क्यूब आहे म्हणून क्यूब ऑफ आणि हा स्क्वेअर रूट आहे म्हणून हा स्क्वेअर रूट ऑफ कोणाचा? 225. इथे पॉवर किती आहे? 4
मग आपण काय लिहू, फोर्थ पॉवर ऑफ रूट किती आहे, फिफ्थ लिहायचे, फिफ्थ रूट ऑफ कुठल्या संख्येचे, 45. इथे रूट किती, आता आपण हा पॉवर आहे, फोर्थ पॉवर आहे, मग इथे सिक्स पॉवर ऑफ रूट किती आहे, सेवन्थ रूट ऑफ कोणाचा, 81चा, 81 लिहायचा. इथे पण तसंच, पॉवर काय आहे, 4, म्हणून मी तो फोर्थ पॉवर ऑफ रूट किती आहे, 10th रूट ऑफ कुठल्या संख्येचे, 100चे. म्हणजे हा जो नंबर आहे हा पॉवर आहे. तुम्ही म्हणाल इथे थर्ड पॉवर लिहिलं तरी पण चालेल. इथे कसं फोर्थ पॉवर लिहिलं, सिक्स पॉवर लिहिलं, फोर्थ पॉवर लिहिलं, इथे क्यूब काय लिहिलं, कारण तिला क्यूब म्हणतो आपण. मग किंवा तुम्ही असे लिहिलं थर्ड पॉवर ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 225 तरी पण चालेल. आता हे झालं पहिल्याने पॉवर. आता रूट, इकडच्या कॉलम मध्ये काय करायचंय, रूट ऑफ दी पॉवर. मग रूट कुठली याची, पहिल्या संख्येची स्क्वेअर रूट. मग इथे लिहायचं स्क्वेअर रूट ऑफ कुठली पॉवर आहे, थर्ड पॉवर म्हटलं तरी पण चालेल किंवा क्यूब म्हटलं तरी पण चालेल. क्यूब ऑफ कुठली संख्या आहे, 225. आता इथे रूट कुठलं आहे, फिफ्थ रूट. मग इथे लिहितो मी फिफ्थ रूट ऑफ पॉवर किती आहे, 4, चौथी पॉवर, फोर्थ पॉवर ऑफ कुठल्या संख्येचे, 45. या एक्झाम्पल मध्ये आता आधी आपण काय लिहितो, स्क्वेअर रूट म्हटलंय म्हणून आता इथं रूट किती आहे, 7th रूट आहे. 7th रूट मी लिहितो 7th रूट ऑफ पॉवर किती, 6. सिक्स्थ पॉवर ऑफ कुठल्या संख्येचे, 81चे. इथे रूट किती आहे, 10th रूट, म्हणून 10th रूट ऑफ पॉवर किती आहे, 4. फोर्थ पॉवर ऑफ कुठल्या संख्येचे, 100चे, म्हणून 100 लिहायचे. परीक्षेमध्ये तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो, एक तर या फॉर्म मध्ये लिहावेल, राईट द गिव्हन नंबर इन पॉवर ऑफ द रूट फॉर्म, असा प्रश्न विचारला जाईल. किंवा राईट द फॉलोइंग नंबर इन रूट ऑफ द पॉवर फॉर्म. एक तर तुम्हाला अशी संख्या दिल्यानंतर या फॉर्म मध्ये लिहा, किंवा फक्त एवढं लक्षात ठेवायचं पॉवर ऑफ द रूट आहे का रूट ऑफ द पॉवर आहे. मग हे तुम्ही जरा थोडस प्रॅक्टिस केलं तर तुमच्या पण लक्षात येईल की पहिले इथे आपण काय घेतले, पॉवर घेतली, पॉवर घ्यायची. पहिले पॉवर असेल तर पॉवर घेत द्यायचं, पॉवर आणि रूट नंतर घ्यायचा. आणि जर कॉलम रूटचा असेल तर आधी रूट घ्यायचा, स्क्वेअर रूट, फिफ्थ रूट, 7th रूट, 10th रूट. बाकी अजून 2 एक्झाम्पल आहे तर तुम्ही प्रॅक्टिसला घरी करा. आता आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन काय बघा, राईट द फॉलोइंग नंबर, राईट द फॉलोइंग numbers in the form of rational indices. खाली दिलेल्या संख्या ज्या आहेत त्या संख्या तुम्हाला कशा लिहायच्या, रॅशनल इंडायसेस. म्हणजे आता जी तुम्हाला संख्या दिली आहे त्या आधीच्या क्वेश्चन मध्ये त्या फॉर्म मध्ये लिहायची. मग आता याच्यामध्ये फर्स्ट वन क्वेश्चन बघा, स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर ऑफ
121. Second, cube of fourth power cube of fourth power of 324. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. फिफ्थ रूट of square of 264. बघा पहिले एक्झाम्पल स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर ऑफ 121. सेकंड आहे क्यूब ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 324. आणि थर्ड वन एक्झाम्पल आहे फिफ्थ पॉवर ऑफ फिफ्थ रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 264. म्हणजे आता हे मागचं जे क्वेश्चन होता त्या क्वेश्चन मध्ये काय होतो, रॅशनल इंडायसिस मध्ये नंबर दिलेले होते आणि त्याचं कन्व्हर्शन तुम्हाला पॉवर ऑफ द रूट आणि रूट ऑफ द पॉवर मध्ये करायचं होतं. आता या ठिकाणी पॉवर ऑफ स्क्वेअर ऑफ द रूट पॉवर ऑफ द रूट असं तुम्हाला दिलेलं आहे आणि रॅशनल इंडायसिस मध्ये तुम्हाला ते लिहायचे. म्हणजे आता कसे, आता कुठली संख्या आहे, लास्टची संख्या किती आहे, स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ. पाचव्या घाताचे वर्गमूळ किती आहे, 121. हा त्याचा अर्थ. मग मी असं लिहितो 121 इन अ ब्रॅकेट. आता याची पॉवर आपण काय करतो, वरती लिहितो, रूट खाली लिहितो. पॉवर किती आहे 5 आणि रूट किती आहे स्क्वेअर म्हणजे किती 2. हा त्याचा अर्थ. बघा फिफ्थ मग 125. मग आपण वाचतो कसं, फिफ्थ पॉवर ऑफ स्क्वेअर ऑफ 125 मागच्या एक्झाम्पल मध्ये प्रमाणे. आता इथे बघा काय येणार आहे, याचा कुठे नंबर आहे 324 ब्रॅकेट. आता याची पॉवर किती आहे, फोर्थ पॉवर आहे म्हणून पॉवर वरती आणि हे काय आहे फोर्थ क्यूब. बघा फोर्थ क्यूब ऑफ क्वेश्चन आहे फोर्थ रूट आहे, सॉरी पॉवर नाही, फोर्थ रूट आहे, फोर्थ रूट. मग आता रूट म्हटलं फोर्थ रूट, मग पॉवर ही काय झाली 3. फोर्थ रूट आहे ना म्हणजे ते खाली येणार. पॉवर किती आहे 3, क्यूब म्हणजे किती 3 आणि रूट किती आहे 4. हा त्याचा अर्थ. या ठिकाणी फिफ्थ रूट फिफ्थ आहे ऑफ स्क्वेअर म्हणजे काय वर्ग, म्हणजे त्याचा वर्ग जो आहे या संख्येचा 264 त्याचा वर्ग आणि त्याचं कितवं मूळ फिफ्थ रूट म्हणून अपॉन 5. म्हणजे हे या ज्या संख्या आहेत यांना काय म्हणतात, रॅशनल इंडायसिस पॉवर म्हणतात. मग उलट प्रश्न या ठिकाणी पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. तीन प्रश्न या ठिकाणी असे विचारले जातात. एक तर तुम्हाला असा नंबर दिलेला असेल, राईट इन द फॉर्म ऑफ पॉवर ऑफ द रूट. हा क्वेश्चन राईट इन द फॉर्म ऑफ पॉवर ऑफ द रूट किंवा रूट ऑफ द पॉवर हा नंबर दिला असेल, मग तुम्हाला याप्रमाणे लिहावं लागेल. किंवा हा स्क्वेअर ऑफ द पॉवर या फॉर्म मध्ये दिला असेल तुम्हाला आणि रॅशनल इंडायसिस म्हणजे त्याचं रूपांतर याच्यात करायचं, म्हणजे कुठल्या संख्येचे कुठले मूळ आहे ते तुम्हाला लिहिता येतं. अजून याच्यामध्ये 1-2 एक्झाम्पल आहेत ते तुम्ही होमवर्कला करा, याची प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला पण सोडता येईल. यावरचे एक्झाम्पल जे आहेत ते परीक्षेमध्ये विचारले जातात. बाकीचे जे एक्झाम्पल आहेत ते आपण नेक्स्ट पिरियडला घेऊ.